लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र। सातपूरच्या झपाट्याने वाढणाऱ्या विकासाला आता डीपी रोडचे नवे आव्हान उभे ठाकले आहे। 18 मीटर आणि 15 मीटर प्रस्थापित डीपी रोडसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न ऐरणीवर आला असून याच पार्श्वभूमीवर सातपूर परिसरातील शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सातपूर मनपा सभागृहात पार पडली। एकीकडे सातपूरला भविष्यातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांसाठी रुंद रस्त्याची गरज आहे, तर दुसरीकडे जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्काचा आणि योग्य मोबदल्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे। त्यामुळे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये अशी भूमिका बैठकीत स्पष्ट करण्यात आली। कन्स्ट्रक्शन अमेनिटीज TDRच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार योग्य लाभ मिळणार का, जमिनीचे योग्य मूल्यांकन होणार का आणि विकासाच्या प्रतिक्रियेत शेतकऱ्यांचा न्याय सहभाग राहणार का, या प्रश्नावर बैठकीत जोरदार चर्चा झाली। विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी विकासाला विरोध करण्याऐवजी विकास हवा पण शेतकऱ्यांच्या हक्काच्या किमतीवर नाही अशी स्पष्ट भूमिका घेत सकारात्मक पुढाकार दाखवला। आता प्रशासन आणि नगर रचना विभागाने केवळ डीपी रोड कागदावर आखण्याऐवजी प्रत्यक्ष जमिनीची संबंधित शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। कारण रस्ता शहराच्या विकासासाठी असला तरी त्या रस्त्याखाली जाणारी जमीन शेतकऱ्यांच्या आयुष्याची कमाई असू शकते। दरम्यान या बैठकीला प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 26 मधील सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच नगर रचना विभागाचे कार्यकारी अभियंता पालवे, ललित भावसार हे अधिकारी उपस्थित होते। त्यामुळे आता या बैठकीनंतर प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यावर काय निर्णय घेते याकडे सातपूरकरांचे लक्ष लागले आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर। आणि सर्व शेतकरी एका मेसेजवरती या ठिकाणी उपस्थित झाले। मी काल आयुक्त मॅडमांना फोन केला होता की जर तुम्ही स्वतः इथे येऊ शकला, कारण ज्यावेळेस गावात आपलं आरक्षण पडलं आणि आपलं गाव एकत्र झालं आणि त्यानंतर 23 गावातले लोक एकत्र झाले आणि आपल्या आरक्षणात हे एकत्र आल्यामुळे प्रत्येकाने जर ठरवलं असतं की आरक्षण आपल्याला काढायचं ते शक्य नव्हतं। म्हणजे गावाच्या एकी पुढे सर्व नाशिक एक झाला आणि आपला जो विकास आराखडा रद्द झाला आणि नवीन शेतकऱ्यांचे भुक्ते साहेब आले, त्यानंतर काही जणी सर आले, विकास समिती आली, त्या माध्यमातून गावाचा पूर्ण शहराचा विकास आराखडा बनला। तसेच माझा विनंती अशी आहे की हा जो कन्स्ट्रक्शन TDR आपण समजून घेतला पाहिजे की आपल्या भागातले रस्ते झाले पाहिजे। आणि आता आपल्या भागातले लेसनी जे सांगितलं की रस्ता छोटा आहे, बिल्डिंग डेव्हलप होऊ राहिली, ही योजनाच त्यासाठी। याच्यात त्यांनी अटी 2 टाकलेल्या आहे की ज्या 2016-17 जो डीपी आला तेच डीपी रस्ते यात आपण धरणार आहोत। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।